वसंतांना बडगावमधील मतदान केंद्रांचा काय प्रश्न निर्माण झाला होता? बडगावमध्ये अगोदर 8 केंद्र होते. 8 केंद्रापैकी 4 केंद्र बाहेर करावं असं आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे मागणी केली आहे. कारण दरवेळी मतदानच्या दिवशी लगतच असल्यामुळं केंद्र शाळा ठिकाणी 6 किलोमीटरवरनं लोक अक्षरशः मतदान करायला येतात. मिळेल त्या गाडीनं, बसनं, इतर खाजगी वाहनातून. पण तुम्ही मतदारांनी राजकीय लोक आणून सोडतात तेवढंच, पण घेऊन जायचं त्या लोकांचा विचार करत नाहीत. माझं मत आहे की त्या ठिकाणी त्या भागात वाडीवस्तीतल्या लोक तिथं जिल्हा परिषद शाळा आहेत. मरगुदरवाडीला एक शाळा, बेरडवाडीला एक शाळा आहे, राजमानवाडीला एक शाळा आहे, समर्थनगरला एक शाळा आहे आणि लक्ष्मीनगरला एक शाळा आहे. तिथल्या भागातल्या लोकांनी काहीतरी 700-800 लोकांचे त्या परिसरातल्या लोकांचं तिथल्या मतदारांनी त्या ठिकाणी मतदान करावं यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांचं लक्ष वेधले आहे. बडगावमधील सध्याच्या मतदान केंद्राची काय परिस्थिती आहे? मतदान आता आमच्या मते गावात 8 केंद्रापैकी गावातले 4 मतदान केंद्र गावात व्हावे आणि 4 मतदान केंद्र बाहेर व्हावे. म्हणजे वाडीवस्तीतले 12 वाडीवस्ती आहेत आणि 15,000पर्यंत लोकसंख्या आहे आणि 7,500पर्यंत मतदार आहेत. 7,500पैकी 3,500 मतदार हे वाडीवस्तीतले लोक आहेत. त्यामुळे त्या भागातील त्या जरळीच्या सीमेपासून ते 4 किलोमीटर अंतरावर भडगावला यायला म्हणजे गावात यायला लागतो आहे आणि सामानगडच्या पायथ्यापासून ते भडगावच्या ग्रामपंचायतजवळ केंद्र शाळा इथं यायला लागते आणि वैरागवाडीच्या धरणापासून तिथनं मतदार इथं भडगावच्या केंद्र शाळेत यायला लागते. अक्षरशः लोकांना म्हणजे फार गैरसोय होत आहे. लोकांना मतदार करून झालं तर त्या मतदारांना कोण विचारत नाही. परवाच्या मतदान मला अनुभव आला. बऱ्याच लोकांनी विचारलं की बाबा तुम्ही का बसला, आणून सोडल्या मग तो जाताना म्हणतात दुसऱ्या गाडीने जावा, त्या गाडीने जावा, ह्या गाडीने जावा. पण तो मतदान केल्यानंतर ह्या लोकांना विसरता कामा नये म्हणून मी स्वतः लक्ष आणून ह्यावेळी ह्या लोकांचं लक्ष वेधण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. आपण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, प्रशासनाकडून काय तयारी करण्यात येत आहे? तहसीलदारांना निवेदन दिल्याबद्दल माननीय तहसीलदार साहेब यांनी माझ्यासमोर आमच्या शिष्टमंडळासमोरच सर्कल साहेब आणि तलाठी महसूल अधिकारी यांना समोर बोलवून घेऊन आम्हाला त्यांच्यासमोर सांगितलं आहे ह्या लोकांचं आहे, ह्या लोकांचं घेऊन तुम्ही वाडी वस्त्यात जाऊन ह्या लोकांचं कुठं अडचण आहेत तिथं तुम्ही जाऊन मतदान केंद्राला भेट द्या आणि त्या प्रकारे तिथं मतदान केंद्राचं करण्याची तुम्ही सोय करा आणि ह्या लोकांना घेऊन तुम्ही तिथं नियोजन लावून सांगितले. तलाठी असतील, सर्कल असतील, यांनी तिथं काही पाहणी वगैरे सध्या केली काय? आता त्यांचं इतर गावचे 50 ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे त्यांनी त्या कामात व्यस्त आहेत आणि त्यांनी स्वतः सर्कल साहेब आणि महसूल अधिकारी यांनी आम्हाला भेटून सांगितलं की आम्ही अनेक 4 दिवसांना तुमचं हे सगळे निवडणुकी प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही तुम्हाला घेऊन म्हणजे तुमचं शिष्टमंडळ घेऊन प्रत्येक वाडी वस्तीला जाऊन परिस्थिती जाऊन मतदान केंद्राचं पाहणी करूया असं आम्हाला शब्द दिलेला आहे. धन्यवाद.